आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानींनी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांना पहिल्यांदा मी आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाचा आजचा दिवस आहे. त्या दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्याच सोलापूरवासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तर सोलापूरकरांच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, मात्र एक प्रश्न सोलापूरकरांचा पडला की साधारणतः अमेरिकेने टेरिफ लावल्यामुळे 250 कोटी रुपयांची निर्यात जी ती ठप्प कसा एक प्रश्न सोलापूरच्या निर्यातदारांसमोर आहे. काय तोडगा काढला जाईल, काही आपण मागणी करणार का पालकमंत्री म्हणून? आता ह्या देश पातळीवरचे आंतरराष्ट्रीय विषय आहेत, परंतु आदरणीय मोदींचं सरकार सक्षम आहे. त्याच्यावर मार्ग काढले जातील आणि कालांतराने बदललेली परिस्थिती आपण पाहाल. तर अतिवृष्टी जी आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेले शेतकरी जे आहेत ते आशेनं बघतायत आपल्याकडे सरकारकडून काहीतरी मदत करणार मिळेल अशी अपेक्षा केली जाते. आपण काय पाहणी करणार ते? अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी झाली त्यासाठी कलेक्टर महोदयांचं लक्ष आहे. ते पाणी माहिती घेत आहेत, पंचनामे चालू आहेत. आवश्यकता भासली तर मी स्वतः त्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाणीसाठी मी स्वतः पण जाईन. त्यामुळं शासन कायम शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे आणि याही प्रसंगामध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. सोलापूर मुंबई विमान सेवेचा उडान योजनेअंतर्गत योजना लागू होणार आहे. कशा पद्धतीने किती दिवसात ही योजना लागू आणि किती विमान सेवा कधीपर्यंत? आपल्या सगळ्या सोलापूर वासियांचा स्वप्न कदाचित काही दिवसातच तुमचा प्रश्न संपणार आहे की जो प्रत्येकाला आपण विचारता की कधी विमानसेवा मुंबई पुण्याची चालू होईल. त्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला. वायबिलिटी गॅप फंडिंगचा निर्णय आता झालेला आहे आणि पुण्या मुंबई किंवा आणखीन काही विमान उड्डाणं करण्यासाठी सोलापूरमधनं तयार होतील. त्याचा प्रश्न जवळजवळ निकाली निघालेला आहे आणि इतिवृत्त फायनल व्हायच्या अगोदर सोमवारीच आपण त्याचा GR काढतोय आणि तो आपण दिल्लीला पाठवतोय. आदरणीय मुरली मोहोळ जी आपले केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत ते त्याच्यावर तातडीनं कारवाई करतायत आणि आपल्या सगळं व्यवस्थित घडलं तर जे आपल्याला अपेक्षित आहे त्या दिवशी ही उड्डाण सेवा चालू होईल. टेरिफमुळे जवळपास 250 कोटी रुपयांचा फटका जो सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला बसणार आहे, या संदर्भात काही तोडगा निघू शकतो का आणि मुख्यमंत्र्यांकडे आपण या संदर्भात काही कल्पना देणार आहात? नक्की मुख्यमंत्री मोदयांसोबत या संदर्भात चर्चा करू आणि कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही, उद्योजकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं सरकार पावलं उचलेल. त्याबद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंत राहावं. स्वातंत्र्याच्या निमित्तानं आपण भाषण केलं. त्या भाषणामध्ये स्वातंत्र्य सैनिक जे सोलापूरचे आहेत त्या हुतात्म्यांचा उल्लेख करताना एका हुतात्म्याचं नाव, गुरुमान हुसेनचं नाव आपल्याकडनं राहून गेलं. काय कारण होतं, काय सांगा त्या सगळ्यात? मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही, पण नाव राहणं हे चुकीचं आहे. या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे या जिल्ह्याच्या अनुषंगाने जे मला शक्य होतं, जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली. पण ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे, संवेदनाही त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या आहेत. मुख्यमंत्री रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, नेमके काय सोलापुरात कार्यक्रम होणार आहेत, काय? सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातनं जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाच्या घर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत. त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम नाही आहेत. तिथून पुढे ते कोल्हापूरच्या हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जाणार. राज ठाकरे कुठं कुठं मुंबईमध्ये आता मी याच्यावर अधिकचं बोलावं असं मला वाटत नाही, पण अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे. त्यामुळं याच्यापेक्षा मी काय सांगायचं आवश्यकता नाही. अपक्ष पण आमदार निवडून येतात, पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही. त्याच्यावरून आपण कुणाची किती ताकद आहे या संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे. दुसरीकडे इम्तियाज जलील असं म्हणतात की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही मटन बिर्याणी खाण्यासाठी यावं आज संभाजीनगरमध्ये. खरं तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने अनेक महापालिकांमध्ये मटनावरती आलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मला एक समजत नाही आहे की हा निर्णय आत्ताचा नाही, कुणालाही कंपल्शन त्या अनुषंगानं नाही.
आणि हा निर्णयच मुळात काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे. त्या काँग्रेसवाल्यांना आपण विचारलं तर बरं होईल. आणि इम्तियाज जलीलला म्हणा त्या मुख्यमंत्री मोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर आपण तो सोनिया गांधींना विचारला पाहिजे, आपण राहुल गांधींना विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणात स्वीकार करत नाहीत. उद्धव ठाकरे असं म्हणतात की सरन्यायाधीशांना त्यांनी विनंती केलेली आहे की लोकशाही जी आहे ती तिकडे तडफडते, शेवटचा धक्का मोजते, तर तिकडे लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कसं उत्तर असतं? उद्धव ठाकरे खूप महान नेते आहेत. ते न्यायव्यवस्थेलाही सल्ला देऊ शकतात, न्यायव्यवस्थेलाही वरही बोलू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी व्यक्त केला असावा.